किंवा समाजात कुठल्या गोष्टींसाठी प्रबोधन व्हायला पाहिजे, लोकांना हे समजायला पाहिजे, असं तुम्हाला काही हे लिहित असताना जाणवलं का? निश्चितच. मी कोकणातल्या पावस, रत्नागिरी पावस, तुम्ही बऱ्यापैकी ही नावं तर ऐकली असतील. तिथे एका छोट्याशा खेड्यात माझा जन्म झालेला आहे. लहानाची मोठी तिथेच झाले. माझं शिक्षण रत्नागिरीत सगळं झालेलं आहे. सो कोकणी सगळा पूर्ण एरिया ऑलमोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत. आणि कोकणातली भूतं खेतं हे सगळं तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल. तर हे सगळं असताना मला एक प्रसंग अगदीच आत्ताही आठवतोय किंवा डोळ्यासमोर येतोय. तो म्हणजे आमच्याकडे अंगणात, मोठी अंगण कोकणात असतात, कौलारू घरं, अंगण त्याला पुढे असेल. तर नाचे म्हणायचे त्यांना, नाचायला यायची मंडळी. मग ती कोण होती, ती तृतीयपंथी होती का काय हे मला आत्ताही सांगता येणार नाही. पण ती थोडीशी वेगळी वाटायची आणि तो डान्स ते छान करायचे. पैसे किंवा काय जे देऊ ते घेऊन धान्य वगैरे ते जायचे. सो मला नंतर जेव्हा मी मॅमचं पुस्तक लिहित होते किंवा या लोकांशी जेव्हा कनेक्ट झाले तेव्हा मला जाणवायला लागलं की बहुतेक आम्ही तर कधी तृतीयपंथी किंवा कोणीच कधी पाहिलं नव्हतं पूर्वी, म्हणजे आमच्या गावात किंवा त्या एरियात किंवा कॉलेजमध्ये किंवा असं कधीच नाही. मी जेव्हा इकडे पुण्यात वगैरे आले तेव्हाच माझा अनेकदा संपर्क आला तृतीयपंथी किंवा या लोकांशी. त्याच्यामुळे तो प्रसंग मला जरूर आठवला की अरे या मंडळींमध्ये कला ही एक तर पूर्वीपासूनच आहे. कारण मध्ये मी ना श्रीमद भागवतमध्ये, कारण अध्यात्मावर थोडंसं माझं जास्त हे आहे, सो श्रीमद भागवतमध्ये मी वाचलं होतं की भगवंताने जेव्हा सृष्टीची निर्मिती करायला सांगितली ब्रह्माजींना, तेव्हा ब्रह्माजींनी एक पुरुष आणि शतरूपा स्त्री आणि मनु नावाचा पुरुष असा जेव्हा निर्मिती केली पहिल्यांदा, त्याच्यानंतर त्याच्यात तृतीयपंथी लोकांची सुद्धा निर्मिती केली गेली. कारण निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सगळ्यांची गरज आहे. सो मी सगळ्यांना इथे बसलेले किंवा आता माझं फेसबुक लाईव्ह सुद्धा चालू आहे, या सगळ्यांना सांगेन, पुस्तकातही मी लिहिलंय किंवा अनेकदा माझं जे रोजचं लिखाण असतं त्या लिखाणात मी लिहित असते की तृतीयपंथी असोत किंवा LGBTQ हे मेंबर असतील किंवा मी जे अंधांसाठी काम करते किंवा केलंय, यातला कुठलीही व्यक्ती ना वेगळी नाही आहे आपल्यापेक्षा. हा भगवंताचाच अंश आहे. त्यांच्याकडे त्याच नजरेने पहा. वेगळेपणा, हिडीस फिडीस किंवा असं काहीही करू नका. सो तो प्रसंग मला नक्की आठवला त्यावेळेला लिहिताना. आणि येस, इथे पुण्यात पाहाल तर माझ्या नात्यात सुद्धा एक तृतीयपंथी आहेत. मी मॅमशी बोलले होते. सो ते कुठेतरी मग रिलेट झालं आणि मे बी काहीतरी मॅमचे आणि माझे ऋणानुबंध असतील, जसं मगाशी म्हटलं तसं. सो कोकणातल्या अनेक तशा कथा आहेत जो आपल्या याच्याशी रिलेटेड नाही आहेत, पण वेगळ्या तुम्ही वाचल्या असतील, ऐकल्या असतील, मूवीतून इकडून तिकडून पाहिल्या असतील. आणि प्रबोधन तुम्ही जर म्हणाल ना तर अनेक गोष्टींवर व्हायला पाहिजे. अनेक, आता मी लैंगिकतेवर काम करते, तर लैंगिकतेच्या बाबतीत आजही पुण्यासारख्या मेट्रो सिटीत, मोठ्या मोठ्या शहरातही मी काउन्सिलिंगही करते, काउन्सिलर आहे. सो मानसशास्त्रात मी MA केलेलं आहे. तर तेव्हा माझ्या लक्षात असं येतं की 20-20, 40-40 वर्ष संसार झालेली सुशिक्षित, उच्च सुशिक्षित लोक सुद्धा यांच्यामध्ये लैंगिकतेचा अवेअरनेस नाही. सो ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण अन्न वस्त्र निवारा इतकी लैंगिकतेची गरज असताना, आपला मुळात जन्मच त्याच्याशी होऊ शकत नाही, हे सगळं असताना आपण याच्यावर व्यक्त का होत नाही. तर व्यक्त झालं पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे. याच्यावर अनेकांनी पुस्तकं लिहिलीत, की मीच लिहिलंय असं नाही, माझंच वाचा असंही अजिबात नाही. अनेक लेखकांनी याच्यावर लिहिलंय. पॉन किंवा काहीतरी बघून आपल्याला त्याच्या पॉनमधून काही, आजच मी लेख लिहिलेला आहे फेसबुकवर, इथे जर कोणी बसलं असतील तर तुम्ही, किंवा नसेल तर तुम्ही जरूर वाचा. पॉनच्या विळख्यात अडकलेली तरुण पिढी आणि त्याचे होणारे दुष्परिणाम, याच्यावर आजच लिहिले सकाळी. तर हे सगळं जेव्हा असताना याच्यावर कुठेतरी अवेअरनेस असणं समाजात खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यातून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, घटस्फोट आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढतात. त्याच जोडीला मी म्हणेन की तृतीयपंथी लोकांबद्दलचा सुद्धा अवेअरनेस समाजात असायला पाहिजे, त्यांच्याकडूनही आणि पांढरपेशा समाजाकडून, दोन्हीकडून. कारण या सगळ्या दोन्हीची देवाणघेवाण आहे, विचारांची असेल, प्रेमाची असेल, मैत्रीची असेल. असं नाही की एका बाजूनेही झालं पाहिजे, दोन्हीकडून झालं पाहिजे. तर कुठेतरी ही जी दरी आहे ना ही मिटली गेली पाहिजे. आणि हे काम फक्त मी स्वतः, मी म्हणजे तुम्ही प्रत्येक जण, मी सुद्धा त्याच्यात इन्क्लुडिंग, आपण जर केलं स्वतःहून तरच देश आणि समाज बदलणार आहे. मी बदलले तरच. कारण मी नुसतं जर सांगत राहिले आणि माझ्याकडून ती कृती दिसलीच नाही कधी, तर मग त्या माझ्या सांगण्याला आणि लिहिण्याला काहीच अर्थ नाही आहे. कारण आपण समाजाला नाही बदलू शकत, कोणालाच नाही. पंतप्रधान सुद्धा देशाला बदलू नाही शकत. प्रत्येक व्यक्ती जेव्हा स्वतः बदलेल, वैचारिक लेवल त्याची वाढेल, विचारसरणी बदलेल तेव्हाच समाज बदलेल, समाज बदलेल तेव्हाच देश बदलेल. सोच बदलो देश बदलेगा.
ह्या अवेअरनेसच्या मुद्द्याविषयीच रिलेटेड एक प्रश्न मी तुला विचारते की तृतीयपंथीयांचा आवाज